Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you advanced manufacturing processes subject in this semester, and the subject code is 22563. Today we will start with our third unit, that is gear manufacturing. Okay. Gear manufacturing mainly includes gear manufacturing methods, gear hobbing process, gear shaping processes, and gear finishing methods. Okay, so we start with our first point, is gear manufacturing methods. Okay, first of all we will see what is mean by gear. Okay, तर आता आपण gear manufacturing methods मध्ये पहिल्यांदा gear म्हणजे काय ते बघूया. Gear is a toothed wheel which has evenly spaced tooth on its periphery. Okay, the gear when meshed with other gears transmits motion from one point to another point. Okay, gear transmit motion from one shaft to another shaft without any slippage due to meshing teeth of the gears. Gear are manufactured by casting, stamping, machining or powder metallurgy process. The most common and accurate method of production of gears is machining. Okay. तर म्हणजे gear म्हणजे काय, एक टूथड व्हील आहे ज्याच्या पूर्ण पेरिफेरीवरती काय त्याचे इक्वल स्पेसवर असे काय टीथ्स आहेत. ओके, आणि हे गिअर कशासाठी मेनली यूज करतात, फॉर मोशन ट्रान्समिट और पॉवर ट्रान्समिट. ओके, विदाउट एनी स्लिपेज. तर गिअर हे मेनली कास्टिंगने बनवले जातात, स्टॅम्पिंगने बनवले जातात, मशिनिंगने बनवले जातात किंवा पावडर मेटलर्जी. पण सगळ्यात ॲक्युरेट मेथड जर असेल गिअर मॅन्युफॅक्चरिंगची, ती कुठली आहे, बाय मशिनिंग. मशिनिंग करून जे गिअर तयार केले जातात ते परफेक्ट असतात किंवा ॲक्युरेट असतात. ओके, तर फंक्शन्स ऑफ गिअर, गिअरची फंक्शन्स बघा काय काय आहेत. द गिअर परफॉर्म्स द फॉलोइंग फंक्शन्स. ओके, फर्स्ट आहे टू ट्रान्समिट टॉर्क फ्रॉम ड्रायव्हिंग शाफ्ट टू ड्रिवन शाफ्ट. ओके, सेकंड आहे टू रिड्यूस द स्पीड जनरेटेड बाय द प्राइम मूवर. ओके, अँड थर्ड वन टू चेंज द डायरेक्शन ऑफ रोटेशन थ्रू आयडलर्स. ओके, म्हणजे गिअरची जर फंक्शन सांगायची झाली तर आपण कसं सांगू, पहिल्यांदा आहे ती म्हणजे मेनली टू ट्रान्समिट पॉवर और टॉर्क. ओके, फ्रॉम ड्रायव्हिंग शाफ्ट टू ड्रिवन शाफ्ट. एका ड्रायव्हिंग शाफ्टकडनं काय करणार आपण, ड्रिवन शाफ्टला मोशन किंवा टॉर्क ट्रान्समिट करणार. ओके, हे गिअरचं मेन फंक्शन आहे. आणखी एक दुसरं फंक्शन म्हणजे टू रिड्यूस द स्पीड. ओके, बऱ्याच वेळेला आपल्याला स्पीड रिडक्शन करावं लागतं, त्या ठिकाणी देखील हे गिअर ट्रेन वापरून काय केलं जातं, आपण तिथं स्पीड कमी करतात. ओके, बाय युझिंग गिअर्स और गिअर ट्रेन. आणखी फंक्शन सांगायचं झालं तर टू चेंज द डायरेक्शन ऑफ रोटेशन थ्रू आयडलर्स. ओके, बऱ्याच वेळेला आपल्याला ठराविक अँगल्समध्ये काय करावं लागतं, आपल्याला ती मोशन ट्रान्समिट करावी लागते, त्या ठिकाणी देखील हे काय केलं जातं, गिअर यूज केलं जातं. ओके, तर ही फंक्शन्स आहेत गिअरची. नेक्स्ट बघूया आपण आता क्लासिफिकेशन ऑफ गिअर्स. वेगवेगळ्या टाईपचे गिअर्स यूजमध्ये असतात, तर त्याचं क्लासिफिकेशन कसं होतं बघा. दी गिअर्स आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. फर्स्ट आहे अकॉर्डिंग टू दी पोझिशन ऑफ ॲक्सेस ऑफ शाफ्ट. ओके, अकॉर्डिंग टू दी पोझिशन ऑफ ॲक्सेस ऑफ शाफ्ट. त्याच्यामध्ये शाफ्ट ॲक्सेस पॅरलल आणि सेकंड आहे शाफ्ट ॲक्सेस इंटरसेक्ट. ओके, तर शाफ्ट ॲक्सेस पॅरलमध्ये काय काय आहे बघा, स्पर गिअर आहे, हेलिकल गिअर्स आहेत, हेरिंज बोन गिअर्स आहेत आणि रॅक अँड पिनियन गिअर्स आहेत. ओके, आणखी शाफ्ट ॲक्सेस इंटरसेक्टिंगमध्ये त्याचे सब टाईप्स कसे पडतात बघा, स्ट्रेट बिवेल गिअर आणि स्पायरल बिवेल गिअर. ओके, नेक्स्ट आहे शाफ्ट ॲक्सेस नॉन इंटरसेक्टिंग नॉन पॅरल. ओके, इथं दोन्हीकडे कशा आहेत, इथं पोझिशन ऑफ कसे आहे, पोझिशन ऑफ ॲक्सेस ऑफ शाफ्ट, ॲक्सेस पॅरल, ॲक्सेस इंटरसेक्टिंग, अँड थर्ड वन इज ॲक्सेस नॉन इंटरसेक्टिंग नॉन पॅरल. त्याच्यामध्ये सब टाईप्स काय काय आहेत, हायपॉइड गिअर, वर्म गिअर अँड स्क्रू गिअर्स. ओके, सेकंड बेसिक कॅटेगरी आहे अकॉर्डिंग टू दी पेरिफेरल व्हेलॉसिटी ऑफ दी गिअर्स. त्याच्यामध्ये लो व्हेलॉसिटी गिअर्स आहेत, मिडियम व्हेलॉसिटी गिअर्स आहेत, हाय व्हेलॉसिटी गिअर्स आहेत. ओके, थर्ड वन अकॉर्डिंग टू दी टाईप ऑफ गिअर्स. ओके, टाईप ऑफ गिअर्स त्याच्यामध्ये एक्सटर्नल गिअरिंग आहे, इंटरनल गिअरिंग आहे, लास्ट वन रॅक अँड पिनियन गिअर. ओके,
The next basis according to the position of teeth on the gear surface. ओके, म्हणजे त्याच्या फेरीवरती जे टीथ्स आहेत ते कुठल्या फॉर्ममध्ये आहेत त्या बेसिसवर त्याचं क्लासिफाय करायचं झालं तर कसं आहे, स्ट्रेट गिअर्स, इन्क्लाइंड गिअर्स अँड कर्व्ड गिअर्स. ओके, तर हे जे काय आपण सगळे टाईप्स बघितले त्याच्यामधले मेन जे यूजमध्ये टाईप्स आहेत गिअरचे टाईप्स ते आपण आता वन बाय वन बघूया. ओके, टाईप्स ऑफ गिअर्स त्याच्यामध्ये फर्स्ट बघूया आपण स्पर गिअर, जो मेनली बेसिकली वाईडली यूज केला जातो किंवा सिम्पलेस्ट फॉर्म आहे गिअरचा. स्पर गिअर्स हॅव टीथ पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, आता इथं बघा आपल्याला हे गिअर दिसतं, ह्याच्यावर कसे आहेत, स्ट्रेट टीथ्स आहेत. ओके, स्ट्रेट टीथ्स आहेत आणि हा काय ॲक्सिस, त्याचा काय ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, तर त्याचे टीथ्स कसे आहेत, ह्याला पॅरलल आहेत, ॲक्सिसला कसे आहेत, पॅरलल आहेत. स्पर गिअर्स हॅव टीथ पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड आर यूज टू ट्रान्समिट मोशन फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर शाफ्ट. These gears are the simplest form of gears having cylindrical shape. They are easy to manufacture, have less cost and highest efficiency. They are used in high speed and high load applications. Okay, सगळ्यात सिम्पलेस्ट फॉर्म आहे गिअरचा स्पर गिअर, जो मेनली सगळीकडे यूज केला जातो. ओके, आणि तो मेनली कुठे यूज केला जातो, हाय स्पीड आणि हाय लोड ॲप्लिकेशन जिथं आहेत तिथं हे स्पर गिअर्स यूज केले जातात. ओके, सेकंड टाईप आहे हेलिकल गिअर. आता हे जे टीथ्सचे तुम्हाला दिसतं बघा, टीथ कशा आहेत. ओके, स्पर गिअरमध्ये कसे होते, स्ट्रेट होते. ओके, तेच आपल्याला हेलिकल गिअरमध्ये कसे आहेत, ते इन्क्लाइंड आहे. ओके, फरक लक्षात येते का? ठीक आहे. हेलिकल गिअर्स हॅव टीथ दॅट आर ओरिजिनेटेड ॲट अन अँगल टू दी शाफ्ट. ओके, आता आपला समजा हे शाफ्ट ॲक्सिस आहे. ओके, तर हे आपले टीथ्स कसे आहेत, त्याला एका अँगलला इन्क्लाइंड आहेत. ओके, म्हणून ते काय हेलिकल आहेत. हेलिकल गिअर्स हॅव टीथ दॅट आर ओरिजिनेटेड ॲट अन अँगल टू दी शाफ्ट. धिस कॉजेस मोर दॅन वन टूथ टू बी इन कॉन्टॅक्ट ड्युरिंग दी ऑपरेशन. हेलिकल गिअर्स आर केपेबल ऑफ कॅरिंग मोर लोड दॅन स्पर गिअर्स. ड्यू टू दी लोड शेअरिंग बिटवीन टीथ, दिस अरेंजमेंट also allows helical gears to operate smoother and quieter than spur gears. They can transmit higher loads, making them suitable for higher speed applications. Okay, तर स्पर गिअर आणि हेलिकल गिअरमध्ये काय फरक आहे बघा, दोन्हीच्या टीथ्समध्ये फरक आहे. आणखी हेलिकल गिअर्स आहेत हे कसे, ह्याची लोड कॅरिंग कॅपॅसिटी हायर आहे. ओके, जे इन्क्लाइंड असल्यामुळे लोड कॅरिंग कॅपॅसिटी हायर आहे आणि त्याचं ऑपरेशन देखील काय असतं, स्मूदर असतं ॲज कम्पेअर्ड टू स्पर गिअर्स. ओके, ठीक आहे. तर हे हायर लोडसाठी प्रेफर केले जातात हेलिकल गिअर्स. नेक्स्ट टाईप आहे हेरिंज बोन गिअर्स. आता हे कसे आहेत, बेसिकली आपले हेलिकल गिअर्स आहेत, पण ते कसे आहेत, कसे बघा फरक दिसतोय आपला. हा हेलिकल सिंगल दिसतोय आपल्याला आणि इथं काय अरेंजमेंट कसे आहे, आपल्याला दोन्हीकडे दिसत आहेत. ओके, बोथ साईड्स. ओके, हेरिंग बोन गिअर्स आर ऑल्सो नोन ॲज डबल हेलिकल गिअर्स. ओके, इथं काय डबल आहेत, डबल हेलिकल गिअर्स. हेरिंगबोन gears are made of two helical gears with opposite helix angle. ओके, तर दोन्हीकडे कसं आहे, अपोजिट अँगल आहे बघा. ओके, विच कॅन बी अप टू 45 डिग्रीज. ओके, दोन्हीकडे कसं आहे, आपले 45 डिग्रीज एक अँगल काय केलेला मेंटेन केला जातो. द टॉप व्ह्यू ऑफ डबल हेलिकल गिअर लुक्स लाईक अ व्ही लेटर. ओके, आता आपल्याला इथे दिसते बघा, टॉप व्ह्यू जर बघायचा झाला तर कसा आहे, एक व्ही शेप दिसतो आपल्याला, कारण कसं आहे दोन्हीमध्ये अँगल्स कसं आहे, एक साधारण 45 डिग्री. ओके, these have zero axial thrust, which is not so with the single helical gear. Unlike helical gears, it has advantage of transmitting power smoothly because it meshes two teeth at time. ओके, आता याच्यामध्ये कसं आणखी एक फायदा काय होईल आपल्याला, जी पॉवर ट्रान्समिट करायची आहे ती स्मूदर आहे. ओके, ॲज कम्पेअर टू सिंगल हेलिकल गिअर. They are ideally suited for high shock and vibration applications. Okay. Herringbone gearing is not used very often due to their manufacturing difficulties and high cost. Okay.
तर हे ठराविक ॲप्लिकेशनसाठीच यूज केले जातात, कारण ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्याच्या बऱ्याच डिफिकल्टी असतात किंवा त्याची कॉस्ट देखील हा एक फॅक्टर आहे. ओके, त्यामुळे हे पर्टिक्युलर एक स्पेसिफिक ॲप्लिकेशनसाठी जे हेरिंग बॉर्न गिअर्स काय केले जातात, यूज केले जातात. नेक्स्ट टाईप ऑफ गिअर आहे रॅक अँड पिनियन. ओके, हे आपण बऱ्याच ॲप्लिकेशनमध्ये बघतो, जिथं तुमच्या स्लायडिंग किंवा रेसिप्रोकेटिंग मोशन्स असतात तिथे हे रॅक अँड पिनियन गिअर्स यूज केले जातात. याच्यामध्ये बघा आपल्याला काय दोन गिअर दिसत आहेत. ओके, एक स्पर गिअर आहे, दुसरं काय एक असं आपल्याला ह्या फॉर्ममध्ये दिसतो, एक म्हणजे जो कसा आहे एक लॉंग शेपमध्ये आहे. रॅक is a linear shaped gear which can mesh with a spur gear often called pinion. ओके, हा जो लॉंग शेपमध्ये ह्याला काय म्हणतो आपण रॅक, आणि जो हा स्पर गिअर आहे ह्याला काय म्हणतो आपण पिनियन. ओके, द पिनियन कॅन हॅव एनी नंबर ऑफ टीथ बट should have the same module as that of the rack. ओके, म्हणजे पिनियनवरती समजा टीथ काही असेल पण ती कसं झाले पाहिजे तुमच्या हे रॅकशी बरोबर काही मॅच झाले पाहिजेत. ओके, दोन्हीचं जे टीथ आहेत ते एकमेकाला परफेक्ट काही मॅच झाले पाहिजेत. ओके, द रॅक इज अ पोर्शन ऑफ स्पर गिअर ऑफ इन्फायनाईट रेडियस. इट कन्वर्ट्स रोटरी मोशन इनटू लिनियर मोशन. इट इज यूज्ड इन स्पिंडल ऑफ ड्रिल मशीन. ओके, आता हा लास्टचा पॉईंट महत्त्वाचा आहे बघा. रॅक अँड पिनियन पर्टिक्युलरली कुठे यूज केले जातात, ज्यावेळी आपल्याला रोटरी मोशन जी आहे ती कशामध्ये कन्वर्ट करायची असते आपल्या लिनियर मोशनमध्ये, त्यावेळी हे पर्टिक्युलर काय करतात रॅक अँड पिनियन गिअर्स यूज केले जातात. ओके, किंवा हे जर बेस्ट एक्झाम्पल जर बघायचं झालं तर ते काय स्पिंडल ऑफ ड्रिल मशीन. ओके, स्पिंडल ऑफ अ ड्रिल मशीन. नेक्स्ट टाईप ऑफ गिअर बघूया बिवेल गिअर्स, ज्याच्यामध्ये स्ट्रेट गिअर आहे आणि आपला रेग्युलर बेवल गिअर आहे. ओके, स्ट्रेट बेवेल गिअर्स, त्यानंतर बेवेल आपल्याला हे कसे दिसत आहेत, इथं परत काय दिसत आहे आपल्याला स्पायरल दिसत आहेत, जे इथं काय आहे स्ट्रेट. तर पहिल्यांदा आपण स्ट्रेट बेवेल गिअर्स बघूया. बेवेल गिअर्स आर कोनिकल इन शेप. ओके, इथं आपल्याला दिसतंय बघा, हे कसे आहेत बघा, हे असे खाली ह्याला अँगल आहे आणि हा पर्टिक्युलर ह्याला एक दुसरा अँगल आहे. ओके, ही एक पेरिफेरीवरती अँगल आहे आणि परत ह्याच्यावरती देखील आपल्याला काय टीथला अँगल आहे. बेवेल गिअर्स आर कोनिकल इन शेप हॅविंग टीथ फॉर्म्ड ऑन द सरफेस. दिस इज अ गिअर इन विच द टीथ हॅव टेपर्ड कोनिकल इलेमेंट्स. ओके, आता इथं काय टेपर आहे बघा, ह्याला देखील टेपर आहे आणि ह्याला देखील टेपर आहे आणि हे दोन कशा एकमेकाशी काय झालेलं आहे मेज झालेले आहेत. ओके, this is a gear in which the teeth have tapered conical elements that have the same direction as the pitch cone base line. The straight bevel gears is widely used as it is easy to manufacture in a bevel gear family. Miter gear is a special form of bevel gears where the shaft intersect at 90 degrees and the ratio is 1:1. ओके, तर साधारण हे गिअर्स कुठे यूज केले जातात, जिथं आपल्याला काय चेंज ऑफ डायरेक्शन असते. ओके, पर्टिक्युलर चेंज ऑफ डायरेक्शन. समजा हे कसे आहेत आपल्याला कोनिकल शेपमध्ये दोन्ही एकमेकाला मेज झालेले आहेत. तर समजा एका शाफ्टकडून आपल्याला पर्टिक्युलर दुसऱ्या शाफ्टमध्ये ज्यावेळी मोशन ट्रान्समिट करायचं असते त्यावेळी हे बेवेल गिअर्स काय केले जातात यूज केले जातात. आता आपण स्ट्रेट बेवेल गिअर्स बघितले, ज्याच्यामध्ये काय हे जे टीथ्स आहेत हे कशात स्ट्रेट आहेत. सेकंड बेवेल गिअरचा टाईप आहे तो म्हणजे कसं आहे आपल्याला इथं स्पायरल टीथ दिसत आहेत बघा, स्पायरल. ओके, दिस इज अ बेवेल गिअर विथ हेलिकल अँगल ऑफ स्पायरल टीथ. हे टीथ्स कसे आहेत स्पायरल आहेत, जे आपण इथं स्ट्रेट बेवेलमध्ये कसे होते स्ट्रेट होते, तिचे इथे कसे आहेत स्पायरल आहेत. इतकाच फरक आहे. It is much more complex to manufacture but offers a high strength and lower noise. ओके, पर्टिक्युलरली हे कसे देतात आपल्याला स्ट्रेट टीथपेक्षा हायर स्ट्रेंथ देतात आणि विथ लोअर नॉईज. स्पायरल बेवेल गिअर्स हॅज ॲडव्हान्टेज ओव्हर स्ट्रेट बेवेल गिअर फॉर गिअर स्ट्रेंथ, ऑसिलेशन अँड नॉईज लेवल. ओके, स्ट्रेंथ, ऑसिलेशन किंवा नॉईज लेवल जे आहे ओके ती मेंटेन ठेवण्यासाठी काय केलं तर हे स्पायरल टीथ प्रेफर केले जातात.
Disadvantage of spiral bevel gear is axial thrust load. Okay, परत बघा, disadvantage of spiral bevel gear is axial thrust load. Therefore proper bearing location and firm support are needed. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, डिसॲडव्हान्टेज का आहे, तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आपल्याला प्रॉपर बेअरिंग लोकेशन हे याला काय करावं द्यावं लागतं, किंवा बेअरिंग जे आहे ते कसं आहे एक पर्टिक्युलर परफेक्ट किंवा त्याची क्वालिटी चांगली असावी लागते, आणि एक फर्म सपोर्ट इथं गरजेचा असतो. जर आपल्याला ते ऑपरेशन जे आहे किंवा जे आपल्याला गिअर मोशन ट्रान्समिट जे आहे ती ॲक्युरेट व्हायची असेल तर या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नेक्स्ट टाइप ऑफ गियर आहे हायपॉइड गियर्स. दिस इज अ गियर सिमिलर टू स्पायरल बिवेल गियर. ओके, ह्याच्याशी काय तो एक सिमिलर आहे. दिस इज अ गियर सिमिलर टू स्पायरल बिवेल गियर. This gear used for power transmission between non-parallel and non-intersecting axis of conical gear. ओके, तर हे पर्टिक्युलरली हायपॉइड गिअर कुठे वापरले जातात, तिथं आपल्याला पॉवर ट्रान्समिट करायचे आहे बिटवीन नॉन पॅरलल अँड नॉन इंटरसेक्टिंग ॲक्सिस. ओके, त्या ठिकाणी हे काय केलं जातं, हायपॉइड गिअर यूज केलं. ओके, ते आपल्या डायग्राममध्ये दिसत आहेत कसे आहेत बघा. These gears are also used for right angle drive, which permits the lowering of the pinion axis, which is an added advantage in automobile. However, the non-intersection introduces a considerable amount of sliding, and the drive requires good lubrication to reduce the friction and wear. Okay. तर ह्याच्यासाठी पर्टिक्युलरली का आहे की आपल्याला गुड लुब्रिकेशन इथं काय खूप गरजेचं आहे. जर आपल्याला पॉवर ट्रान्समिटची ॲक्युरेट हवी असेल तर इथं कसं आहे आपल्याला थोडंसं लुब्रिकेशन इथं काय करायला होतं, आपल्याला या दोन्ही गिअर्सला द्यावं लागतं. ओके, टू रिड्यूस फ्रिक्शन अँड विअर. ओके, नेक्स्ट टाईप ऑफ गिअर आहे वर्म गिअर, वर्म अँड वर्म फील. ओके, आता आपल्याला इथे दिसतंय बघा, हा वर्म गिअर आहे आणि हा वरती काय ज्याला मिनिमम टीथ्स आहेत. ओके, लोअर टीथ आहेत तो काय वर्म आहे. वर्म गिअर कन्सिस्ट ऑफ अ मेश्ड वर्म अँड वर्म गिअर. द वर्म रिसेंबल्स अ स्क्रू थ्रेड अँड द मेटिंग वर्म गिअर अ हेलिकल गिअर. आपल्याला हा गिअर दिसतोय तो कसा आहे हेलिकल आहे. ओके, आणि वरती काय आपला हा वर्म आहे. The outstanding feature is that the worm offers a very large gear ratio in a single mesh. Okay. However, transmission efficiency is very poor due to a great amount of sliding as the worm tooth engages with its mating worm gear tooth and forces rotation by pushing and sliding. Okay. In these gears, the engagement occurs without any shock. The sliding action in this system results in quieter operation. Okay. तर हे वर्म अँड वर्म गेअर आपण पर्टिक्युलर जिथं ॲप्लिकेशन्स आहेत म्हणजे स्लायडिंग असेल. ओके, तर इथं कसं आहे आपलं वर्म गेम जसं रोटेट होईल तसं हे कसं आपलं हे वर्म गिअर आणि वर्म हे कसं मेशिंग जसं होईल तसं तुमचे स्लायडिंग ॲक्शन देखील इथं होत असते. ओके, किंवा हिची रोटरी ॲक्शन आणि ही स्लायडिंग, तर हे असं ह्याचं मेशिंग असतं आणि पर्टिक्युलरली हे लिमिटेड ॲप्लिकेशनसाठी यूज केलं जातं. ओके, द स्लायडिंग ॲक्शन इन दिस सिस्टीम रिझल्ट इन क्वाइटर ऑपरेशन. ओके, तर हे वर्म आणि वर्म गिअर आहे टाईप ऑफ गिअरमध्ये. ओके, तर हे काही पर्टिक्युलर टाईप ऑफ गिअर्स आहेत जे बेसिकली सगळीकडे यूज केले जातात. ठीक आहे, सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.